आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका। तुम्ही कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो, मी तुमच्यावर रागवणार नाही। पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली, याचं मला मनाला शल्य वाटतं। गडकरी साहेब आलेत, दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रस्ते हा विषय जेव्हा जेव्हा निघतो त्यावेळी गडकरी साहेबांचं नाव पहिल्यांदा लोक घेतात। पण अलीकडच्या मागच्या 10 वर्षाच्या काळात ऊसापासून इथेनॉल करण्याच्या प्रक्रियेची चर्चा होते, त्यावेळी गडकरी साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुणाला राहवत नाही। जे नवं आहे ते स्वीकारायचं। या देशामध्ये ध्यानीमनी कुणाच्या नाही, अशा वस्तूंपासून ऊर्जा निर्माण करण्याची काय मार्ग निघतो का हे बघण्याचा सतत 24 तास जर अभ्यास आणि प्रयत्न कोण करत असतील तर ते गडकरी साहेब करतायत। आणि म्हणून त्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला भेट द्यावी, या व्यवस्थेला पाहावं आणि याचं उद्घाटन करावं म्हणून आम्ही त्यांना सर्वांनी मिळून निमंत्रण दिलं। त्यांनी वेळेचा विलंब न घालवता आपलं निमंत्रण स्वीकारलं आणि आज सर्व नाही पण बऱ्याचशा इन्स्टिट्यूटच्या वतीने केलेले प्रेझेंटेशन त्यांनी बघितलं। गडकरी साहेब देशातल्या काही नामवंत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात असून देखील आपला दर्जा टिकवण्यात यशस्वी ठरले आहेत। त्यात आमचा समज आहे की आमची RIT ही देशातल्या जवळपास पहिल्या 100 इन्स्टिट्यूटमधली एक संस्था आहे की ज्याच्यात वेगळ्या वेळी या संस्थेचं नाव हे वेगळ्या सर्वेमध्ये पहिल्या 70, 75, 80 अशा कॉलेजेसमध्ये आलेलं आहे। या कॉलेजने ऑटोनॉमस झाल्यानंतर प्रचंड घोडदौड प्रगतीची केलेली आहे। नवी इन्क्युबेशन सेंटरमध्ये आमची मुलं नवे संशोधन करतात, त्याच्यातून कमर्शियल प्रॉडक्ट तयार करायचं काम इथली मुलं करायला लागली आहेत। इथली लायब्ररी अत्यंत आधुनिक आहे, कदाचित मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या कॉलेजकडे असेल एवढी उत्तम लायब्ररीची व्यवस्था या ठिकाणी आहे। जे केलेलं आहे ते उत्तम करण्याचा प्रयत्न स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून या संस्थेने केलेला आहे आणि आज एक प्रथितयश संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आपल्या सर्वांच्या समोर आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्यात आणि गडकरी साहेबांच्या जास्त वेळ घालवायचा नाही, कारण 6:10 त्यांना निघायचंय आणि त्यामुळे मी फार लांब मोठं भाषण करत नाही। पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतिशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली। आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका। तुम्ही कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो, मी तुमच्यावर रागवणार नाही। पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली, याचं मला मनाला शल्य वाटतं। गडकरी साहेब आलेत, दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं। शेवटी या ठिकाणी JRD टाटा, रतन टाटांच्या पासून अनेक मान्यवर या संस्थेला भेट देऊन गेलेले आहेत। अनेक विरोधी पक्षाचे नेते इथं यापूर्वी येऊन गेलेले आहेत। त्यामुळं ही संस्था आहे, इथं राजकारण या व्यासपीठावर आम्ही कधी करत नाही आणि म्हणून गडकरी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले। त्यांचं मी आपल्या या भागातल्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। वेळ बराच बोलण्यासारखा आहे,
पण मी भारतातले अनेक नेते बघितले, पण काम सचोटीने करणे, उत्तम दर्जा टिकवणे, त्यांचे आभार मानले पाहिजेत की पेठ नाक्यापासून सांगलीचा रस्ता हा एवढा उत्तम दर्जेदार झालेला आहे. 46% बिलोने एस्टिमेटेड कॉस्टच्या रस्ता गेल्यावर आम्हालाही आश्चर्य वाटलं कसं जमणार. पण आज त्या रस्त्यावरून साहेब सांगलीला जाताना 25-30 मिनिटात आम्ही सांगलीला पोहोचू शकतो. आणि इतका स्मूथ रस्ता जिल्ह्यात दुसरा कुठला नसेल, एवढा उत्तम रस्ता आपण ज्यांना जे काम मिळालेलं आहे त्या व्यक्तीनं केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने अलीकडे केलेली कामं जी आहेत ती एस्टिमेट कॉस्टच्या 37%, 20%, 25% अभाव केलेली आहेत. त्यामुळं आपला आदर्श घेणं हे जास्त चांगलं आहे, कारण 46% बिलोने अत्यंत उत्तम दर्जाचं काम हे महाराष्ट्रात आणि भारतात जर कुठं झालं असेल तर पेठ नाका टू सांगली झालंय. देर से है लेकिन दुरुस्त आहे. ते तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि तुमच्या कर्तबगारीमुळं या खात्याचा तुम्ही दर्जा जो टिकवलेला आहे, नवीन मानकं जी तयार केलेली आहेत ती कायम भारतवर्षाच्या लक्षात राहतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण मनसोक्त बोलावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.